नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ग्लूची अशी रिकामी झालेली बॉटल आणि सिरमची एक रिकामी झालेली बॉटल आहे त्याच्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे। आणि तुमच्याकडे जर अशा रिकाम्या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता आपण याच्यातली ग्लूची बॉटल घेणार आहोत। त्याचा आपल्याला स्टिकर काढून घ्यायचा आहे। इथे मी याचा स्टिकर काढून घेतलेला आहे। आता ही बॉटल आपल्याला कट करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी चाकू घेतलेला आहे। चाकूने आपण ही बॉटल या पद्धतीने कट करून घ्यायची आहे। आता बॉटलचा जो वरचा भाग आहे तो लागणार नाही तो बाजूला ठेवूया। आता ही बॉटल आपण कैचीने वरच्या बाजूने व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे। बॉटल इथे कट करून झालेली आहे। आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे। त्यासाठी इथे मी लोकर घेतलेली आहे। ही लोकर आपण फेविकॉलच्या साहाय्याने या पद्धतीने चिकटवून घ्यायची आहे। अशा प्रकारे ग्रीन कलरची लोकर इथे आपण चिकटवून घेतलेली आहे। आता आपण वरच्या बाजूला अशा पद्धतीचा एक क्राफ्टिंग टेप आहे तो लावायचा आहे। असा टेप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता किंवा वेगळ्या कलरची लोकर सुद्धा लावू शकता। आता याला आपल्याला थोडंसं आणखीन डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी लोकरीचं असं छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे। ते इथे मी याला चिकटवून घेणार आहे। तुम्हाला येथे दुसरं काही चिकटवायचं असेल तरी तुमच्या आवडीनुसार चिकटवू शकता। अशा पद्धतीने हे फूल आपण याला चिकटवलेलं आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊया। आता इथे मी सिरमची बॉटल घेतलेली आहे। याचा सुद्धा कसा वापर करायचा आहे तेही बघायचं आहे। आता या बॉटलचं जे झाकण आहे ते लागणार नाही ते बाजूला ठेवूया। बॉटलवरती जो स्टिकर आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता या बॉटलला डेकोरेट करण्यासाठी इथे मी ब्लू कलरची लोकर घेतलेली आहे। फेविकॉल लावून आपण ती चिकटवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने लोकर आपण बॉटलला चिकटवून घेतलेली आहे। आता वरच्या बाजूलाही आपण ग्रीन कलरची लोकर चिकटवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण या पद्धतीने फेविकॉल लावून ती व्यवस्थितपणे चिकटवून घ्यायची आहे। बॉटलला आपण या पद्धतीने लोकर चिकटवून घेतलेली आहे। त्याला आणखीन थोडंसं डेकोरेट करायचं आहे। त्यासाठी इथे मी ग्लिटरच्या या टिकल्या घेतलेल्या आहेत त्या आपण याच्यावरती चिकटवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने टिकल्या आपण चिकटवून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने ग्लूची आणि सिरमची बॉटल आपण या पद्धतीने डेकोरेट करून घेतलेली आहे। आता आपल्याला आणखीन पुढे काय करायचं आहे ते बघूया। येथे मी एक अशा पद्धतीचा पुट्टा घेतलेला आहे। आपण तो आता कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीची छोटीशी पट्टी आपण येथे त्याची कट करून घेतलेली आहे। आता या दोन्ही बॉटल आपण या पट्टीवरती ठेवायच्या आहेत आणि त्याच्या साईडची आपल्याला ही पट्टी कट करून घ्यायची आहे। आता ही पट्टी मी कैचीच्या साहाय्याने या पद्धतीने थोडीशी कट करून घेत आहे। कट करून झाल्यानंतर ही पट्टी जर तुम्हाला डेकोरेट करायची असेल तर तुम्ही करू शकता। ही मी अशीच ठेवणार आहे। आता आपल्याला डबल साइडर टेप घ्यायचा आहे। याच्यातील थोडासा टेप आपण या पद्धतीने कट करून घेऊया आणि त्याचा छोटा आणि मोठासा तुकडा कट करून या पद्धतीने बॉटलच्या खालच्या बाजूला चिकटवून घ्यायचा आहे। बॉटलला चिकटवलेला जो टेप आहे त्याच्यावरचा कागद काढून या बॉटल आपण या पुट्ट्यावरती चिकटवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने या छोट्याशा पट्टीवरती आपण ह्या दोन्ही बॉटल चिकटवून घेतलेल्या आहेत। आता आपण पुन्हा एकदा हा पुट्टा थोडासा असा कट करून घ्यायचा आहे। या पद्धतीने कट करून झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या पद्धतीची एक वस्तू आपण तयार करून घेतलेली आहे। याचा उपयोग आपण आता कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। येथे या सिरमच्या बॉटलचा फ्लावर वेस सारखा उपयोग करणार आहे आणि ग्लूचा आपण येथे पेन स्टँड सारखा वापर करणार आहोत। अशा पद्धतीने छोटासा असा ऑर्गनायझर येथे मी तयार करून घेतलेला आहे। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा सुंदर असा पेन स्टँड आणि फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे। अशी उपयोगी पडणारी खूप सुंदर अशी वस्तू आपण या बॉटल पासून तयार केलेली आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा। थँक यू।